नमस्कार. Next example. Let fx is equal to determinant of a minus xi where a is equal to 2, 3, 4, 5 2 by 2 matrix. Show that f of a is equal to 0. So आपल्याला f of a is equal to 0 हे प्रूव्ह करायचं आहे. सो fx माहिती असायला हवं, फंक्शनची डेफिनेशन माहिती असायला म्हणजे ते साइन कॉस आहे, अल्जेब्राइक आहे, x² + 2x आहे. कुठलं फंक्शन आहे ते आपल्याला माहिती नाही आता इथे. फक्त आपल्याला f of a is equal to 0 प्रूव्ह करायचं आहे. पण एखादी फंक्शनल व्हॅल्यू काढायची असेल तर फंक्शनची डेफिनेशन आधी आपल्याला माहीत असावी लागते, म्हणजे ती फाइंड आउट करावी लागेल. तर ती कशी फाइंड आउट करणार, तर काय दिलेलं आहे, लेट एफ एक्स इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए मायनस एक्स आहे. सो ह्याचा आपल्याला यूज करून एफ एक्सची डेफिनेशन काय ती फाइंड आउट करायला लागेल. म्हणजे क्वाड्रॅटिक फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे किंवा लॉगरिथमिक फंक्शन आहे, कुठलं फंक्शन आहे आपल्याला आत्ता माहिती नाही आहे. एकदा फंक्शन एफ एक्सची व्हॅल्यू म्हणजे डेफिनेशन आपल्याला मिळाली की मग आपण ए म्हणजे हा हा मॅट्रिक्स आहे ए हा, तो एफ ऑफ ए घालून त्या फंक्शनची काय व्हॅल्यू येते ते आपण चेक करू शकतो. ती व्हॅल्यू 0 मॅट्रिक्स येते, हे 0 व्हॅल्यू येते, हे आपल्याला तिथे प्रूव्ह करायचं आहे. पण आधी आपल्याला एफ एक्स फाइंड आउट करावं लागेल की एफ एक्स काय आहे नक्की. त्यासाठी आपण हे जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती यूज करूया. ए इथे हा दिलेला आहे, ते सगळं घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून एफ एक्सची डेफिनेशन आधी काढायची. थोडंसं वेगळं आहे पण इझी आहे, कारण एफ एक्सची तशी डेफिनेशन दिली आहे पण इन द फॉर्म ऑफ एक्स असते ना, म्हणजे एफ एक्स इज इक्वल टू x² + 2x + 3 म्हणा, किंवा एफ एक्स इज इक्वल टू sin x + 2 वगैरे अशा ज्या डेफिनेशन्स आहेत ते ॲक्च्युली काय आहे एफ एक्स हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. सो गिव्हन दॅट एफ एक्स इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए मायनस एक्स आहे, म्हणजे आपल्याला जी काही ही टर्म आहे ह्या टर्मचा जर डिटर्मिनंट काढला तर एफ एक्सची डेफिनेशन मिळणार आहे, असं इथे दिलेलं आहे. मग आधी आपण ही काढून घेऊया टर्म काय येते ती ए मायनस एक्स आय, म्हणजे कुठला मॅट्रिक्स येतोय ते आपण बघूया. सो हियर ए मायनस एक्स आय इज इक्वल टू ए मीन्स किती दिलाय 2, 3, 4, 5 मायनस एक्स इंटू आय. आय म्हणजे काय असतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स, ते युनिट मॅट्रिक्स. आता हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे 2 by 2, सो आयडेंटिटी मॅट्रिक्स पण 2 by 2 घेणार आपण, 1 0 0 1 विच इज इक्वल टू 2 3 4 5 मायनस एक्स ने मल्टिप्लाय करूया म्हणजे एक्स 0 0 1. आता आपल्याला ए मायनस एक्स आय करायचं आहे, सो करस्पॉन्डिंग नंबर सबट्रॅक्ट करूया. 2 मायनस एक्स इथे येणार, 3 मायनस 0 इथे येईल, 4 मायनस 0, 5 मायनस 1. सॉरी, एक्स ने मल्टिप्लाय केले ना, इथे एक्स चुकून झालं, ते एक्स ने मल्टिप्लाय केलं ना, सो एक्स 0 0 एक्स, सो इथे 5 मायनस एक्स असा. सो ए मायनस एक्स आहे किती आलं ते आता आपण चेक करूया. डायरेक्ट देअरफॉर ए मायनस एक्स आर इज इक्वल काय मॅट्रिक्स आला 2 मायनस एक्स 3 4 अँड 5 मायनस एक्स. पण आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली की एफ एक्स कसं फाइंड आउट करता येईल, तर हा जो मॅट्रिक्स आलाय ए मायनस एक्स आहे, ह्या मॅट्रिक्सचा जर डिटर्मिनंट घेतला तर तुम्हाला एफ एक्सची डेफिनेशन मिळणार. सो आपण ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट घेऊया. सो एफ एक्स इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ दिस ए मायनस एक्स आहे, आणि ए मायनस एक्स आहे आपण कॅल्क्युलेट करून ठेवूया. सो याचा डिटर्मिनंट घेऊया, विच इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स. इथे येणार 2 मायनस एक्स 3 4 अँड दिस 5 मायनस एक्स विच इज इक्वल टू, आता माहिती आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करायचं. हे मल्टिप्लिकेशन मीन्स 2 मायनस एक्स इंटू 5 मायनस एक्स minus then 12, 3 into 2 12, 3 into 4 12. So that is equal to 2 into 10 minus 2x minus 5x minus plus x square minus 12. आता हे फक्त सिम्प्लिफाय करूया आपण. किती येणार ते 7x x square minus 7x minus 12 आणि हे 10 म्हणजे minus 2. सो आपल्याला एफ एक्सची डेफिनेशन मिळाली, म्हटलं तसं कुठलं ते फंक्शन आहे ते आता कळेल. हे अल्जेब्राइक क्वाड्रॅटिक फंक्शन आलेलं आहे. एफ एक्स मीन्स एफ एक्स काय आलं x² मायनस 7x मायनस 2. आता एफ एक्सचं एकदा डेफिनेशन आपल्याला मिळाली, म्हणजे एफ एक्स म्हणजे काय हे एकदा कळलं की त्यातली कुठलीही आपण फंक्शनल व्हॅल्यू काढू शकतो. सपोज असं म्हटलं की एफ एक्स फाइंड आउट करा ॲट एक्स इज इक्वल टू 2, तर आपण काय करतो एफ ऑफ 2 ही व्हॅल्यू काढतो, म्हणजे ह्या फंक्शनमध्ये 2 ही व्हॅल्यू घालतो आणि जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्युएट करतो. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे एफ ऑफ ए.
सो आपण इथे काय करणार, हे फंक्शन जे एक्स मध्ये आलंय तिथे एक्स जिथे आहे तिथे तिथे आपल्याला एफ ऑफ ए म्हणजे मॅट्रिक्स तिथे सबस्टिट्यूट करावा लागणार आहे आणि मग त्याची व्हॅल्यू काय येते ती बघावी लागेल आणि मग ती व्हॅल्यू 0 येते का हे आपण प्रूव्ह करणार. सो लिहून घेऊया इथे एफ एक्स आपल्याला मिळालेला आहे. एफ एक्स इज इक्वल टू डेफिनेशन आपण याच्यावरनं काढली इज इक्वल टू काढली एक्स स्क्वेअर मायनस 7x मायनस 2. आता आपल्याला फंक्शन व्हॅल्यू काढायची आहे. जनरली आपण रिअल नंबरची काढतो फंक्शन व्हॅल्यू, यावेळेला आपल्याला मॅट्रिक्सची फंक्शन व्हॅल्यू काढायची आहे. बस एवढाच डिफरन्स आहे. सो मॅट्रिक्सची एफ ऑफ ए असं आपण घेणार. सो एफ ऑफ ए इज इक्वल टू काय होणार, ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे ना मायनस 7a मायनस 2. आता हे सगळं आपल्याला मॅट्रायसिस मध्ये आहे त्यामुळे ती सगळी ॲडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते करून घेऊया. आधी आपण ए स्क्वेअर काय तो फाइंड आउट करून घेऊ आणि मग नंतर ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू. त्याला इक्वेशन 1 म्हणू आणि एफ ऑफ ए काढले त्याला इक्वेशन 2. सो इक्वेशन 2 मधल्या काही ज्या टर्म्स आहेत त्या आधी आपण इव्हॅल्युएट करून घेऊ आणि मग इक्वेशन 2 मध्ये त्या घेऊ. सो ए स्क्वेअर मीन्स किती येणार, ए स्क्वेअर इज 2 3 4 5 इंटू अगेन 2 3 4 5 मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे बिकॉज स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. त्याचा स्क्वेअर करणार होतो तर आपण किती येणार ते फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आणि आन्सरचा मॅट्रिक्स किती येणार 2/2 कारण दोन्ही 2/2 मॅट्रायसिस आहेत त्यामुळे 2/2चं आन्सर येणार आहे. 2 × 2 मीन्स 4 प्लस 3 × 2 12. 4 प्लस 12 आलं. देन 2 × 3 6 प्लस 3 15 आणि आता सेकंड रो 4 × 2 मीन्स 8 प्लस 5 × 4 म्हणजे 20. देन 3 × 4 म्हणजे 12 प्लस 5 × 5 20. सो ए स्क्वेअरची काय व्हॅल्यू आली ती बघूया. 1 4 16 15 21 28 27. सो ही झाली ए स्क्वेअरची व्हॅल्यू. सो इक्वेशन 2 मध्ये ए स्क्वेअर लागणार आहे आणि 7a लागणार आहे. सो 7a ची व्हॅल्यू सिंपल आहे, डायरेक्ट 7 ने मल्टिप्लाय केलं की होईल. तर आपण इथे फाइंड आउट करून घेऊया आणि नंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 7a इज इक्वल टू 7 इंटू दिस मॅट्रिक्स 2 3 4 5. सो विच इज इक्वल टू 7 20 21 28 ही झाली 7a ची व्हॅल्यू आणि काय -2च नुसतं म्हटलंय तर -2 असणार आहे. -2 जेव्हा असतं तेव्हा आय ही मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी आहे त्यामुळे -2i असं आपल्याला तिथे घ्यावं लागतं. ते आपण घेणार आहोत तिथे. सो नुसतं -2 नाही तर तिथे आय पण येणार आहे कारण इथे आपण सगळं एफ ऑफ ए काढणार आहोत आणि सगळं मॅट्रायसिस मध्ये आहे त्यामुळे इथे आपल्याला जसं आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तरी चालतं. त्यांनी जी काही ही असेल व्हॅल्यू असेल ती चेंज होत नाही, आयडेंटिटी आहे त्यामुळे इथे 2 मीन्स आपण इथे 2i असं देऊ शकतो कारण सगळे मॅट्रायसिस पाहिजे. नुसता 2 हा स्केलर एखाद्या मॅट्रिक्समधनं नाही सबट्रॅक्ट करता येत. आणि इथे बघा 12 + 25 हे चुकून 27 झालं 37. अशा काही सिली मिस्टेक्स झाल्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा की इथे तुमचे ॲडिशन चुकले किंवा असं घाईघाईत ते असं होऊ शकतं. सो 7a. आता आपण हे सगळं जे इक्वेशन 2 आहे ते घेणार आहोत आणि ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण इथे आता सबस्टिट्यूट करू. मग सगळ्यात ॲड सबट्रॅक्ट जे काय दिले ते करायचे आणि मग फायनल आन्सर किती येते ते बघणार आहोत. सो आता हे कन्सिडर करूया. 2 नुसता एखादा स्केलर नंबर सबट्रॅक्ट करता येत नाही. सो जेव्हा असा स्केलर येतो तेव्हा लक्षात घ्या फंक्शनमध्ये असेल आणि सगळे जर मॅट्रायसिस आहेत आणि त्याची ॲडिशन सबट्रॅक्शन असं काहीतरी दिलेलं असेल तर तेव्हा जो स्केलर आलाय त्याला त्याच ऑर्डरचा अर्थातच स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे ते सगळे त्याच ऑर्डरचा स्क्वेअर मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्यायचा असतो. सो हिअर एफ ऑफ ए इज इक्वल टू काय ए स्क्वेअर -7a -2i. आता 2i कॅल्क्युलेट करणं सिम्पल आहे. आय म्हणजे 2/2 मॅट्रिक्स घ्यायचा आहे आयडेंटिटीचा 1001 बघा. तर ते किती आलं बघूया. ए स्क्वेअर इथे काढून ठेवलाय आपण 16 21 28 37. ए स्क्वेअर मीन्स 16 21 28 and 37. -7a पण इथे फाइंड आउट करून ठेवलाय 14 21 28 35. -2i. सो -2i मीन्स काय असणार आहे 2 इंटू 1001. सिम्पल आहे तो डायरेक्ट इथे लिहिलं तरी चालेल 2002 हा तो मॅट्रिक्स येणार आहे. आता हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला
करायचं. एकत्र घेतलं तरी चालेल किंवा दोन दोन मॅट्रिक्स एका वेळेला घेतले तरी. या दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन आणि त्याच्यातून हा मॅट्रिक्स पण सबट्रॅक्ट करायचा आहे. आधी ह्या दोन मॅट्रिक्सची सबट्रॅक्शन करून नंतर हा घेतला तरी चालेल किंवा एकाच वेळेला तिन्ही जशी आपण रिअल नंबर मध्ये करतो. कारण या प्लेस मधून हे प्लस मायनस करायचं, या प्लेस मधून ही प्लेस मायनस करायची. जर कन्फ्युजन होत असेल तर आधी नुसत्या टू मॅट्रिक्सची घ्या आणि मग हा थर्ड मॅट्रिक्स त्याच्यातनं सबट्रॅक्ट करा. सो विच इज इक्वल टू, आता आपण ह्या दोन मॅट्रिसेसची सबट्रॅक्शन आधी करून घेऊ. सो किती येणार 16 minus 14, then 21 minus 21, here 28 minus 28, 37 minus किती 35. हा मॅट्रिक्स आला मायनस हा 2 into I म्हणजे किती आला आता 2 0 0 2. आता ह्याची जी आन्सर्स आले त्याच्यातनं हा मॅट्रिक्स मायनस करू, which is equal to ह्याला 2, ह्याला 0, ह्याला 0, ह्याला 2. मायनस हे किती आलंय 2 0 0 2. आता लक्षात आलं असेल या दोघांची सबट्रॅक्शन काय आहे ते काय होईल. सो 2 minus 2 0 0 minus 0 0 minus 0 2 minus 2 0. सो हे किती आलं 0 0 0 म्हणजे 0 मॅट्रिक्स इथे आलेलं आहे. आणि कशाचं आन्सर होतं तर आपण f of a कन्सिडर केलं आणि त्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0 मॅट्रिक्स म्हणजे 0. हेन्स दिस स्टेटमेंट इज प्रूव्ड. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. सो काही वेळेला fx डायरेक्ट देतात, एखादी डेफिनेशन देतात log x प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स क्यूब मायनस 3x प्लस 2 वगैरे कुठलंही एखादं फंक्शन देतात, असं fx देतात. आता इथे नव्हतं, आपण आधी कॅल्क्युलेट केलं तर fx डायरेक्ट देतात अँड नंतर f ऑफ a इज इक्वल टू काय व्हॅल्यू आहे ती प्रूव्ह करायला सांगतात. इथे 0 व्हॅल्यू होती तर आपल्याला 0 येते असं आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं.